नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। विद्यार्थी मित्रांनो, आरोग्य सेविका महिला या पदासाठीच्या नियुक्तीसंदर्भात अतिशय महत्त्वाची अपडेट वर्तमानपत्रामध्ये पाहाव्यास भेटलेली आहे। पात्र आरोग्य सेविकांना येत्या 8 दिवसांमध्ये नियुक्तीपत्र देण्याचे आश्वासन या ठिकाणी करण्यात आलेले आहे। ठीक आहे, तर पहा, नाशिक जिल्हा परिषद अंतर्गत नाशिक जिल्ह्यासाठी ही अपडेट प्रसिद्ध करण्यात आलेली आहे वृत्तपत्रामध्ये। तर पहा, आरोग्य सेविकांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊन नियुक्ती मिळत नसल्यामुळे पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुरुवारी जिल्हा परिषदेवर धडक मारली। त्यावेळी शिष्टमंडळाने जिल्हा आरोग्याधिकारी डॉक्टर सुधाकर मोरे यांची भेट घेत इतर जिल्ह्यातील आरोग्य सेविकांना नियुक्तीपत्र मिळालेली असताना आमची का रखडली अशी विचारणा केली। त्यावर डॉक्टर मोरे यांनी याबाबतची प्रक्रिया सुरू असून आठवड्याभरात पात्र उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात येतील असं आश्वासन त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे। तर पहा, ग्रामविकास विभागाच्या मान्यतेनुसार घेण्यात आलेल्या आरोग्यसेवक महिला, आरोग्यसेवक पुरुष 40% तसेच आरोग्यसेवक पुरुष 50%, हंगामी फवारणी क्षेत्र कर्मचारी या पदांच्या परीक्षेचा निकाल 29 ऑगस्टला जाहीर झाला होता। विधानसभेची आचारसंहिता लागण्याची शक्यता गृहीत धरून शासनाने जिल्हा परिषदच्या रखडलेल्या पदभरतीतील उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार जिल्हा परिषद आरोग्य विभागाअंतर्गत निकाल घोषित झालेल्या आरोग्यसेविका, आरोग्यसेवक पुरुष 40% तसेच या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी 7 आणि 8 ऑक्टोबर रोजी झाली। त्यानुसार पहा विद्यार्थी मित्रांनो, काही उमेदवारांचा संपर्क न झाल्यामुळे ही भरती प्रक्रिया या ठिकाणी रखडलेली होती। ठीक आहे, तर पहा, आचारसंहिता संपल्यानंतर आता नियुक्तीपत्रा संदर्भाची अपडेट यायला सुरुवात झालेली आहे। गेल्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं होतं की प्रत्येक जिल्हा परिषद अंतर्गत आता अपडेट यायला सुरुवात झालेली आहे। तुम्हाला अपडेट राहायचं आहे, तुमचं मोबाईल अपडेट ठेवायचा आहे। जे काही मेल येत आहे त्या तुम्हाला नियुक्ती संदर्भाचे मेल ते या ठिकाणी इनबॉक्समध्ये पाहाव्यास भेटत आहे, स्पॅम फोल्डरमध्ये। ठीक आहे, तर पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी होऊन त्याबाबतची फाईल सामान्य प्रशासन विभागाकडे पाठवली होती। त्यात काही त्रुटी किंवा क्वेरी आल्या असून त्या दूर करण्याचे काम सुरू आहे। ही फाईल अंतिम झाल्यानंतर CEO जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठवली जाईल। आठवड्याभरामध्ये आरोग्य सेविकांना नियुक्तीचे पत्र दिले जातील असं या ठिकाणी डॉक्टर सुधाकर मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद नाशिक यांच्यामार्फत या ठिकाणी आश्वासन देण्यात आलेलं आहे। ठीक आहे, सो विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारची ही अपडेट आलेली आहे जी मी तुमच्यापर्यंत शेअर केलेली आहे। ठीक आहे, या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील कमेंट्स करून नक्की विचारायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, पहा, तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलेला असाल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट चेक करायचं आहे, कारण ज्या काही अपडेट येत आहे त्या ऑफिशियल वेबसाईटवरती तुम्हाला पाहाव्यास भेटत आहेत। ओके, सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।